गिरायक आणू द्या. नको का हो? हात जोडून नंबर का बर? इथं उकारणार ती गाडी आली की तिकडे पाणी सुटलं सगळं पहिलं गाडीत झाप पाहिजे. पळतानो नमस्कार. आपण आलोय रेवलकरवाडी मित्रांनो, पुसेगावच्या शेजारची रेवलकरवाडी. आणि रेवलकरवाडीचा खोंड मित्रांनो, की त्याला मैदानात माणसं मागे लागली ती बघा किती. मी त्या साईडला उभा राहिलो नाही, कारण का नाही उभंच राहून देणार नाही. ह्या साईडला उभा राहिलो ती मिस्त्री बाजूला, तरी पण त्याचं खाण्यावर ध्यान नाही, मारायचं ध्यान आहे तिचं. इतका म्हणजे करंट आहे. काल मला वाटतं 2 फेर पळाला. हो गट क्रमांक आदतचा मित्रांनो 22 डावीन पळलं वासरू. हो डावीन आणि सेमी 2 सेमी 2 आदतचा. आदतचा आणि किती नंबर किती 7 नंबर तास बर. आणि डावीनच पळले. डावीनच पडले. बर. दोन्ही खाली पळतं. दोन्ही पळत हं. पण एक खांदा आतलाच आपला काय हो म्हणजे मैदानात मी बघितलं, तुम्ही मैदानात होतो की तुमच्या मागे लागले लोक हिसारण्या काय तो काय विषय होता? ते म्हणत होते आम्हाला वासरू द्या. हं. पण ते आमचं बंधुराज आहेत भगवान पहिलवान सातार मध्ये. बर. तर त्यांचं आपण म्हणजे ते आमच्या बंधुराजावर नाद आहे म्हणून आपण ही वस्तू सांभाळली. नाही तर आपल्याला गॅरेज मुळे काही जमत नाही लय. बर. तुमचा गॅरेजचा व्यवसाय आहे. पण गॅरेजचा विषय आहे. हं. आणि त्यांचा ते वस्ता जायचं हं. तालमीत पोरा येते त्यांच्या 2 टेम्पो आहेत. हं. असा व्यवसाय आहे. पण त्यासनी नाद आहे छंद आहे हं. म्हणून ही वस्तू आपण सांभाळली आहे. बर. लय मार्क आहे. मार्क लय आहे. बर. कालचं नियोजन कसं झालं काय? कालचं तीच आमच्या थोरल्या बंधुराजांनी केलं होतं. बर. कुणीकडचा बैल होता? सातार मधला आहे तर चिखली का किकली म्हणून तिथला बैल होता. बर. गाडी चांगली पळाली. गाडी चांगली पाहिली मित्रांनो. मिस्त्री मला वाटते तुम्ही फेर काढलं, मला फेऱ्यासाठी फेर, फोन केलता हो. धनाजी, हो, घोडा हो. तेवढा मिळेल का आपल्याला? हो हो काय बरोबर. झालं ते घोड्याचं काढलं फेर? ते राणीभर जेव्हा फेर काढलं का नाही हं. तिथपासून ह्याचं खरं स्पीड वाढलं. म्हणजे आपल्या धनाजी. हो का आता- गंगोतीची राणी आहे का नाही. बरं. आता काय आता काढलं का नाही परत फेर? आता परत नाही काढला तर त्याच्यावर मग जाईल तिथं गटन राहतो याच म्हणजे बरं. कोण फक्त निकाल घोडी पण काहीतरी आजारी आहे ना वाटतं. गोडी पण आता आजारी आहे. बर. त्यामुळे मग आता नाही. पण आता ही एक 2-4 दिवस झालं हं. की काढणार अजून 1-2 फेऱ्या त्याच्यावर त्यांच्यावर. काय हो त्या गुढीचं काय फेऱ्यात काय वाटतं तुम्हाला? फरकच पडतोय वासराला. पडतोय? लय फरक 100% फरक आहे. कितीला मागेल वासरू हे तुमचं आता काल? आता कालच्यानं 270 ला चालू होती मागणी. हम्म. पण आपलं म्हणजे आपल्या बंधुराजवळ नाही हो म्हणत नाही त्यावर काय आपण देणार नाही ऐकणार नाही असं आहे. म्हणजे तुमची परिस्थिती कशी आहे काय? परिस्थिती आपली मध्यम आहे. लय काय हे नाही. बर. कुठं मध्यम घेतलं असं. वासरू हे? ते वासरू आणलं होतं इथनच आमच्या पाहुण्याच्या तिथनच. हं. लहानपणीच आणलंय 4 महिन्याचं असताना. हं. तिथनं आपलं इथं चालवायचं कुठं ट्रेनिंग हे असंच चालू आहे. मग आता तुम्हाला गॅरेज मुळे बनतंय का वासरूला व्यायाम? सकाळ संध्याकाळी व्यायाम देतो मी त्याला. हं. दिवसभर मग वडील असतात खायला वगैरे टाकतात आणि इथंच असतो तो. त्याला म्हणजे एवढी मस्त कशी काय करते मस्ती म्हणजे? मग त्याला ती पाराच आहे ती काल तर 2-3 पाडलंय त्यानं. बर. म्हणजे सेमी फायनल झाल्यावर फायनलला त्याला वाटलं झोपाय जायचे. हं. त्यानं 7-8 जणांनी ओढून नेलं. मला वाटते दादाच ब्रह्मा दादाच्या वासराला फेरा काढाय मी हो 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 बरोबर त्यावेळेस बघितलं तुमचं वासरू. बरोबर बरोबर. त्यावेळेस तुम्हाला म्हणजे त्यावेळेस मी वासराचा रूप सांगितलं होतं. डेंजर वासरू आहे. हो हो हो. त्यानंतर कुठं गुलाला का फेरा काढला ना ते? त्याच्यावर परत ह्याच्यात आम्ही वडूचं मैदान झालं का ना आदतचं हा. गट काढला होता. हा. आणि सीमेला थोडस व्हायचं म्हणजे असं ग्रीप लागली ना. मग तुम्हाला म्हणजे तुम्हाला मला नाही काय करत हे तुम्ही असं म्हणजे माणसं दुसरी बघितली का नाही हा. की थोडासा मग हे करतो त्रास देतो थोडासा. बर. आता आम्हाला मला डायरेक्ट मारणार, तुम्हाला मारणार. जवळ हात लावून घेते तसा शांत आला म्हणजे असं मग 5-10 मिनिटानं एवढा काही करत नाही. नाही. पण मित्रांनो एक मयाच हात मी त्याला करते म्हणायचं. पण ते सारखं त्याचं ध्यान मारण्यावर हो मारण्यावरच. आणि म्हणजे एका जागेला फक्त हो. माणसं आल्यावर असं करतो का? नाही नाही माणसं आल्यावर असा नाहीतर निवांत असतो. मग काल आता 2 फेरे काढलं ते आता तोरेगावची फाटी म्हणजे लांबची फाटी हो 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 पळाय भरपूर लागते. हो काय म्हणजे नमला बिमला काय नाही कालच झालं माहिती ना? हो कालच झालं. कायच ना फायनलला गाडी किती नंबर तासाला लागलेली? फायनलला म्हणजे काय झालं चिठ्ठ्या टाकल्या. हम्म. परंतु फायनल त्यांचा म्हणजे आज सकाळी झाला. हा. तुम्ही काय गेला नाही मग? आम्ही नाही गेलो. म्हणलं कशाला हापमोड करा बळ त्याचा. म्हणजे एक प्रकार गेलोच नाही. बर. वासराला म्हणलं त्रास नको म्हणून गेलोच नाही. म्हणजे तुम्हाला देणं घेणं नाही, गुलाल झाला विषय. बस संपला. हो वासरू तेवढं फ्रेश आहे हो. Fresh आहे, गेला असतं fresh तरी चाललं असतं वासरू. नाही नाही परत गेल्या अजून ती खर्च तिकडनं बैल बोलवा ही ती का? हो हो त्यामुळेच नाही गेलो. बर.
मित्रांनो खूप छान वासरू पळते मला वाटतं. पण मला माहित होती बाबा यो करणार काहीतरी काम, कारण त्या ह्याच्यात गोडी बरोबर पळणं सुखाचं गोष्ट नाही. नाही, गोडी हा. बिना ही करता. आणि थोडं मला वाटतं आत त्यानं दाबलं तुम्हाला म्हणलं. हा, पण ह्यो म्हणलं मैदानात नाही दाबणार, कारण हो. बियाला होता. बेला. मैदानात कुठे दाबा नाही नाही काय नाही, सुट्टा हातात गेला एकदम धरून. नाही काढचं नाही. बर काय ऐकणार वासरू का कसं? बघू आता काय हाय आता बंधूच्या बंधुराजाचं वायजार असं व्हायचं हे झालं का नाही की मग देऊनच टाकणार, काय ठेवणार नाहीच आपण. बर. कारण आपल्याला ते होणार नाही. हा. पण ही सारखा असा आहे, म्हणजे याला बारक्या पोरासनी बारक्यापासून घरातल्याच नाही कोणाला काय नाही. बर. पण असं माणसं बघितलं ना त्याचं डोकंच बिघडत. आणि मैदानावर गेलो कसं मैदानावर 2 फेर जेव्हा पडतलं हा. तवाच गप, नाहीतर शान नाही. 2 फेरा- फेरा- दोन गाडी फेरा- आली की त्याला आगच झाली पाहिजे. खरं तो पळतच जातो गाडीत बसायला. काय मनानच. मनानं गाडी आली की त्याला मैदानात जावं वाटतंय. इथं उकारणार ती गाडी आली की तिकडे पाणी सुटलं सगळं पहिलं गाडीत झाप पाहिजे. पळतच जातो गाडीत. बर बाबा काय चांगली किमतीला मागणी ती देऊ द्या का वासरू? गिराय का आणू द्या नको का हो? हात जोडून नंबर का बर नको आपल्याला. होतंय का मिस्त्रीला? ते काय बी असलं तरी नाही. हे काय नाही सगळ्यांची मर्जी आहे. काय जागेवर राहून द्यायचं. बर पैसे मग पैसे असू नसू आता तुम्ही पैशात प्रॉपर्टी तुमची जाम आहे म्हणते ती, कशाची जाम आहे. मग विकू द्या वासरू. गरीब माणसं आहे. मग विकू दे वासरू, शावकर व्हा. नाही. सावकर बी हीच बरं आहे. आपलं हाय हे बरं. वासराव जीव आहे तुमचा. तुम्हाला मारते का? हं? तुम्हाला मारते वासरू? कशाला मारते काय करते. तुम्हाला नाही मारत? लय जनावर अशी पाळली ती. हम्म. हाताखालनं निघून गेली ती. हम्म. पण आता थकलू या हम्म. एखादी वेळेला इकडे तिकडे होत. होय का? पण एक प्रकारे बाबा कसं आहे माहिती का, ही खेळ आहे का नाही, ह्यो खेळ गरीबाचा राहिला नाही. ह्याला जाता मला सांगा, ह्याला त्या पातळीवर पहिरं झालं पाहिजे का नको? शोप ज्या पद्धतीने पोहोचू त्या पद्धतीने पहिरं नको का व्हायला? आपल्याकडे होतं का पहिरं? पण आता काय हे आम्ही एका रुपयावर खेळलोया. रुपयावर खेळ आहे. पण आता रुपयावर आता रुपया राहिलाय का? रुपया आता 1000 रुपये म्हटलं तरी माणूस येणं जाणं नाही, देतो नाही, म्हणून. नाही. हम्म. तो काळच नाही. मित्रांनो खूप म्हणजे ह्या वासराची मुलाखत घ्या, आता अंधार पडलाय मित्रांनो, परंतु त्या पद्धतीचं वासरू आहे ना, आपल्या जी धमक आहे त्याची त्या वासराची म्हणून दाखवतोय. काल आणि पळालंय ते कटाळा आहे का? मला एक म्हणणं आहे की बाहेरनं तुम्ही घेऊन येताय वासर, त्या पद्धतीची बाहेरनं वासर घेऊन येताय, 1-2 मैदान पळती ती आणि ही कधी 100% पळणार. 100% मित्रांनो आता कसं होतंय, ह्याच्यात तेवढी धमक आहे, ही वासरू चांगल्या किमतीला घेतलं पाहिजे किंवा चांगल्या किमतीला जाते का तर जाणार. बरं 1 मैदान 2 मैदान 4 मैदान 6 मैदान पळणार नाही, कंटिन्यू पळणारा विषय आहे. आणि आपल्या डोळ्याच्या माघारी येतं 1 मैदान पळालं की आपण पैसे लावतोय. तर माझं काय म्हणणं आहे, ह्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे, ह्या वासराकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. तर माझंही म्हणणं आहे की बाबा, मी म्हणत नाही घ्या वासरू, पण ह्याला पहिलं चांगलं द्या. जयसिंग सोपान कदम, रेवलकर वाडी. बर. आणि तुमचा नंबर सांगा. 77 200 13 053. ओके चला मित्रांनो, धन्यवाद.